आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुलांबरोबर एक उपक्रम करणार आहोत, ज्याद्वारे त्यांना विविध सण समजून घेता येतील आणि आपल्या देशाच्या विविध संस्कृतीबद्दल जाणून घेता येईल. उपक्रमादरम्यान मुले त्यांच्या कला आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला देखील चालना देतील आणि बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचे स्नायू देखील विकसित होतील. या उपक्रमासाठी तुम्हाला कागद, रंग यासारख्या काही वस्तूंची आवश्यकता असेल. ताई मुलांना सांगते, दरवर्षी 26 जानेवारीला संपूर्ण देश प्रजासत्ताक दिन साजरा करतो. या दिवसाला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो, कारण या दिवशी आपला भारत देश प्रजासत्ताक झाला. प्रजासत्ताक म्हणजे काय? आपला देश लोकशाही आहे, ज्यामध्ये सर्व लोकांना समान अधिकार आहेत. प्रजासत्ताक दिनी आपण लक्षात ठेवतो की आपला देश मजबूत आणि समृद्ध ठेवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे आणि ती मुलांना स्वतःचा तिरंगा बनवायला अशा प्रकारे ताई सांगते. ताई विचारते, आपल्या देशाच्या झेंड्यामध्ये किती आणि कोणते रंग आहेत? मुले छान प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. मग ताई थोडे आणखीन समजावून सांगते की पहिला रंग भगवा, म्हणजेच तो धैर्य आणि त्याग दाखवतो. आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर लोकांची आठवण करून देतो. पांढरा रंग हे सत्य, शांती आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक आहे. हे आपल्याला नेहमी सत्याच्या मार्गाचे अनुकरण करण्यास आणि शांत राहण्यास प्रोत्साहित करते. आणि हिरवा म्हणजे विश्वास, प्रजनन आणि शौर्य याचे प्रतीक आहे. हे आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवण्यासाठी, शूर असण्याची आणि देशाच्या विकासात योगदान देण्याची आठवण करून देते. हा उपक्रम मुलांबरोबर तुम्ही पण घ्या आणि त्यांच्या देशाप्रती प्रेम वाढवण्यास मदत करा. खेळ अधिक मनोरंजक बनवण्यासाठी तुम्ही मुलांबरोबर प्रजासत्ताक दिवसाशी संबंधित एक कविता देखील गाऊ शकता. आशा आहे की तुम्ही तुमच्या अंगणवाडीतील मुलांबरोबर हा उपक्रम सहज घेऊ शकाल. पुन्हा भेटूयात एका नवीन खेळासह एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.